काय वाटते या महापालिकेच्या निवडणुकीत कुठल्या पक्षात जोर आहे असं वाटतंय? बीजेपी नाही. आमदार साहेबांचा तर काही प्रश्नच नाही. कर्तृत्ववान, एकदम सोजवळ. इथलं त्यांच्या कामामुळे आता किती ऍक्सिडेंट थांबल्यात. दिवसाला 4 ऍक्सिडेंट या विचारांबाग चौकात होत होते. ह्याच्या आधी कुठे बी तुम्ही विचारा. काय वाटतं कुठल्या पक्षाचा पारडं जोर आहे असं वाटतंय? भाजप. काय भाजपचं असं वाटतंय मला तर. काय आता सगळीकडे सत्ता तेच आहे ना भाजपचं, त्यामुळे भाजप येईल असं वाटतंय. आता इथे कुठल्या पक्षात जोर दिसतोय सांगलीत? भाजप या निवडणुकीत जनता स्वीकारेल का भाजपला? हो पारडं कुणा जड वाटते? पार्ट बीजेपी चांगला त्यांचं काम आहे ना तसं. त्यांचं काम दिसून येते. बाकी त्यांचं कसं आहे नुसता बोल आहेत ना. मापा करणारे काय बोलतात. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अगदी शिगेला पोहोचलेला आहे. शेवटचे 3-4 दिवस प्रचाराचे शिल्लक राहिलेले आहेत आणि या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मतदारांशी आपण वेगवेगळ्या प्रभागात जाऊन संवाद साधत आहोत. मी सध्या उभा आहे सांगली शहरातील विश्रामबाग चौकामध्ये, जो प्रभाग 19 आहे. या शहरामध्ये नेमकी कशी लढत होणार आहे, इथली विकास कामं कशी आहेत, नागरिकांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय, कशा पद्धतीची लढत या ठिकाणी होणार हे आपण या विश्रामबाग चौकामधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी काही रिक्षा व्यावसायिक आहेत, दुपारच्या वेळेला या ठिकाणी पारावरती बसलेले नागरिक आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया, बघूया काय म्हणतात, कशा पद्धतीने सांगली शहर आहे. दादा नमस्कार. नमस्कार. सांगली शहराच्या इतक्या वर्षानंतर निवडणुका लागलेल्या आहेत. काही का प्रशासक होताना आता निवडणूक आहेत. काय वाटतं, निवडणुका चांगल्या का प्रशासक चांगलं? प्रशासन चांगलं. का हो? काय आता निवडणूक आहे म्हटल्यानंतर आता त्यात कोण निवडून येणार आहे, कसं येणार आहे, काय करणार आहे, कोणाला माहित नाही. पण लोकशाहीमध्ये निवडणुका महत्वाच्या असतात, उमेदवारही निवडून द्यावे लागतात. कसा असावं निवडून येणार उमेदवार? सगळ्या गोरगरिबांना घेऊन चालणार पाहिजे. की सगळे वार्डात काम करणारा माणूस पाहिजे. कुणाची अडचण काय आहे काय नाही सगळं बघितलं पाहिजे. तसा उमेदवार पाहिजे. आता सांगली शहरामध्ये वेगवेगळ्या पक्षांमध्ये निवडणूक होत आहे. काय वाटतं कुठल्या पक्षाचा पारडं जड असं वाटतंय? भाजप पहिल्यापासून येत आले, सत्ता त्यांची आहे, त्यांनीच येणार. आता त्यांचं पारडं जड असं वाटतंय. हो, पण विरोधी उमेदवार सुद्धा आहे, त्यांचं आव्हान कसं आहे त्यांना? पण येणार की शिवसेना आहे. त्यात 2 गट आहेत. त्यात आता कोण काय करते काय माहिती. कशा आहेत भाजपची कामं, कशी आहेत तिकडे कामं, कशी आहेत विकास कामं? आहेत व्यवस्थित आहेत. खालीवरती. जागोजागी बगीचे, पुतळे उभारणी वगैरे असं आहे. चांगलं आहे, काम चांगलं आहे त्यांचं. मग या शहराचा महापौर कुठल्या पक्षात होणार? असं सांगता येणार नाही ठामपणे. पण मतदान काय असेल ते पक्ष आणि मतदार बघून, व्यक्तिमत्वाचं, उमेदवाराचं व्यक्तिमत्व बघून. पारडं जड कुठल्या पक्षाचं म्हणायचं? नाही आता आम्ही सांगितलं तेच, त्यांनी पण सांगितले ते आणि मी पण सांगितले. नमस्कार. काय आहेत ना भाडी? आता शहरात निवडणुका सुरू आहेत महानगरपालिकेच्या. काय विकास कसा आहे सांगली शहराचा? काय सांगायचं आता हे विकास काय चालूच आहे. चालू आहे. आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक पक्षाचे उमेदवार निवडणुकीला राहिल्यात. कसा असावा नगरसेवक निवडून येणारा? चांगला असावा, जनतेचं काम करावा. काय वाटते या महापालिकेच्या निवडणुकीत कुठल्या पक्षात जोर आहे असं वाटतंय? बीजेपी. का हो, कशामुळं? आता त्यांचे सगळे उमेदवार आहेत काय बाकीचं कोण आहे. कामं कशी आहेत त्यांची? कामं सगळी चांगली आहेत, सगळेही चांगले आहेत. 1 नंबर आहे. आता इथं आमदार बीजेपीचे, त्यांची कामं कशी आहेत? त्यांची चांगली आहेत. काय वाटते महापालिकेवरती बाजू कोण मारणार? बीजेपी मानणार. बीजेपीचे कामं लोक खुश आहेत का कसं नाराज आहेत? खुश आहेत. खुश आहेत. पण नुसतं बीजेपी आश्वासन देते असं म्हणतात की लोक. आता ते सगळ्याचा विचार काय असेल तो वेगळा, आम्ही काय सांगणार. आता निवडणुका तुमच्या इकडे शहरात सुरू आहेत. शहराचा विकास कशा पद्धतीने आहे हो? बऱ्यापैकी आहे.
बरोबर आहे. काय समस्या आहे शहरात मग? काय अडचण काय नाही सगळं आहे व्यवस्थित आहे. बरं, आता निवडणुका सुरू झाल्यात, उमेदवार फिरायला लागलेत प्रचाराला. कसा पाहिजे तुम्हाला निवडून येणारा नगरसेवक? नगरसेवक आता कसं आहे सांगतो म्हणजे नगरसेवक आता काय त्यांचे कामं करते ते आमचे विकास झालेला आहे शहरात कुठल्या पक्षाचं चांगलं वातावरण आहे? जोर कुणाचा वाढतोय? जोर आता बघा शिवसेना म्हणलं तर भानच आणि कमळ बाण आणि कमळ. पण काय वाटते या निवडणुकीत बाजी कोण मारणार मग? भाजी आता कसं आहे सांगतो म्हणजे लाडक्या बहिणीचे कसं आहे लेडीजला जरा प्रचलन जास्त आहे ना मग म्हणताना ते जास्त करून भाजप आणि शिवसेना देणार आता इथं आमदार जे आहेत ते भाजपचे आहेत, त्यांची कामं कशी आहेत? काय चांगले आहेत काम काम लोकांची संपर्क चांगला आहे का त्यांचा? चांगला आहे भाजपची कामं नुसत्या कागदावर आहेत का खरोखर झालेले आहेत? हो ना खरोखर झालं काय आता हे रोड झाला की आता हे रोड त्यांचा भाजपनंच गाडगेडनंच केलं गाडगिळांची संपर्क आहे का लोकांचा? आई या निवडणुकीत बाजी मारतील असं वाटतंय? गाडगेदारांकडे बघून द्या तुमचा कधी संपर्क आला आहे गाडगिळांच्या बरोबर? नाही एवढा नाही नमस्कार. काय विचार करलाय? बोला की एक मित्र याला. मित्र आलाय. हा बोला की. आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत धामधूम सुरू आहे. इकडे वारा आहे की नाही? वारा आहे की प्रचार चालू आहे. ऑर्डर काय मग कसा पाहिजे निवडून येणारा नगरसेवक? चांगला पाहिजे, कामात सुख सुविधा करायला पाहिजे, सोय करायला पाहिजे लोकांची. आता मग वेगवेगळे उमेदवार निवडणुकीला उभे राहिलेत, आश्वासन द्यायला. काय आश्वासन देतात तू? काय आश्वासन मोठे मोठे देतात पण कोण करत नाही काम. आता या निवडणुकीत वारं कोणाचं आहे असं वाटतं? कुठल्या पक्षाचा आहे? अजून तसं काय वाटत सगळीकडे सेम दिसायला आलंय दिसताना. तरी पारडं कुणाचं जड आहे असं वाटतंय? पारड बीजेपी जरा कमी येईल असं वाटतंय. का बरं? काय त्यांच्या कामाचे स्थानिक ग्राउंडला जे काम पाहिजे लोकांना ते होत नाही. मोठी मोठी आश्वासन आहेत त्यांची. काय महानगरपालिकेच्या निवडणुकीत धामधूम सुरू आहे शहरात? काय विकास कामं कशी आहेत शहरातली? आता काय कसं आहे आम्ही ते इलेक्शन मध्ये काय नसतो आश्वासन देतात. नाही आश्वासन देत नाही हा? कसा पाहिजे निवडून येणारा नगरसेवक? नगरसेवक चांगलं पाहिजे काम करणार पाहिजे त्यासाठी त्याला निवडून देते काम करणार पाहिजे म्हणून या भागातले मत आमदार बीजेपीचे, त्यांनी या भागात काही कामं केलेत काय? केले ते काय काय कामं त्यांची? त्यांची कामं आहे भरपूर आहे ते काय काय सांगेल ते लोक ते काम केले त्याने मग काय बाजी मारणार असं वाटतं बीजेपी मग? होय मारणार वाटतं 100%. पण विरोधामध्ये सुद्धा उमेदवार तगडे आहेत की. असं दे किंवा किती बी असू दे उमेदवार ह्याच्यावर असतंय होय बाजी मारणार असं वाटतंय. होय निवडणुका सुरू आहेत महानगरपालिकेच्या, काय वातावरण आहे सांगलीत? आता काय आता मी हे चप्पलचं काम करतोय मी कुठं काय आता झाडाखाली छत्री लावली बघा आता कशाला काय तिकडे लक्ष द्यायचं. एक पण निवडणुकीत नगरसेवक निवडून द्यायला पाहिजे. कसा असावा निवडून येणारा नगरसेवक? नगरसेवक जनतेचे काम करणारा गरीब गोरगरिबाला लक्ष देणारा पाहिजे. बरं आता इथे कुठल्या पक्षाचा जोर दिसतोय सांगलीत? आता भाजपचा का बरं त्यांचा जोर दिसतोय? भाजप जरा काम जरा आहे जरा त्यातल्या त्यात आहे. बरोबर कामं करतात का नुसतं कागदावर करतात? नाही या निवडणुकीत जनता स्वीकारली का भाजपला? हो आणि विरोधामध्ये सुद्धा तगडे आहेत की उमेदवार? भाजप म्हणजे जरा लोकांचं त्याच्यावर हे आहे. इथं आमदार भाजपचे आहेत, होय होय काय सांगाल त्यांच्याबद्दल? काय आहे कार्यकर्ते आहेत जरा मन लावून जनतेला मन लावून जरा बोलून चालून आहे. त्यांनी काय कामं केलं की आमदारांनी?
ते कामं केलेली आता महापालिकेच्या निवडणुका चालू आहेत काय चालू आहे काय वातावरण आहे सांगली शहरात वातावरण सगळ्यांच चालू आहे. काँग्रेस आहे, बीजेपी आहे, सगळ्यांच चालू आहे. पारडं कुणा जड वाटते पार्ट बीजेपी चांगलं होतं. का बरं बीजेपी सत्ता आहे पहिल्यापासून. बीजेपी काम वगैरे करते, चांगला आहे यांचं. तर बीजेपी नुसतं लोकांना आश्वासन देते असं म्हणतात की आश्वासन देणाऱ्या लोकांना देते, जे मागं काम करणाऱ्या लोकांना दाखवत नाही ना, पण काम करून देते. या भागात काय बीजेपीची कामं आहेत की बीजेपी काम. आता हे समोरच ऑफिस आहे बीजेपीचं आमच्या जागांचा, करून जात. आहेत आमदार बीजेपीचे त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल मग आमदार बीजेपीचे आहेत, पण जेव्हा इलेक्शन झालं होतं तेव्हा त्यांचा जास्त पडा भारी पडतो. अदरवाईज जरा कमी पडतो. आता या नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या निकालात काय होणार बाजी कुठला पक्ष मारणार भाजप पक्ष आता याच्या काँग्रेसचं पण आहे, काँग्रेसचं पण दिसतं. काँग्रेसचं या भागात काम, बीजेपीचं काम या भागात जास्त कमी दिसतंय आता, पण जरा जोर काँग्रेसचा आहे. एकंदरीत शहरात बाजी कोण मारेल कुठला पक्ष मारेल बीजेपी कामाच्या जोरावर बीजेपीच मारणार. पण बीजेपी पक्ष मोठा आहे पहिल्यापासून, बीजेपीच मारणार. बरं आता महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत ना सांगलीत हा कसा पाहिजे निवडून येणारा नगरसेवक आम्हाला आमच्या फक्त कसं आहे, आमच्या इथं नशेबेशी जास्त करायला पोरं बसतात, त्यांना सांभाळून त्यांच्यावर ऍक्शन घेणारा आम्हाला नगरसेवक पाहिजे. आणि बाकी झालं म्हणला तर तिथले रस्ते बिस्ते ते तर अडचणी आमच्या रोजच्या आहेत. आणि विजयनगर ते कोर्ट ते जो आश्रम रस्ता आहे, एवढी गर्दी असते सर, तिथं नुसतं ऍक्सिडेंट असते, कोण ना कोण वड्यात पडत असते. त्या तिथं जरा नगरसेवकाने आमचं लक्ष द्यावं, येणाऱ्या किंवा निवडून येणाऱ्या नगरसेवक, असं आमचं मत आहे. काय वाटतं कुठल्या पक्षाचे जास्त उमेदवार निवडून येतील मग शहरात आमच्या इथे तर भाजप यांचे वाटतं. का बरं भाजप वाटतंय त्यांचं काम आहे ना तसं, त्यांचं काम दिसून येते. बाकी त्यांचं कसं आहे, नुसता बोल आहे, तुम्हाला माहितच आहे सगळ्यांना. त्यांचे टाळ आहेत, काम यांचे आहेत. आमचे यामुळे आमचं भाजपच वाटते. आणि भाजप नुसतं लोकांना आश्वासन देते असं म्हणतात नाही ते गैरसमज आहे लोकांचा. आश्वासन देणार, आता आपण कसं म्हणतोय ही लोक असे आहेत, ते लोक तसे आहेत, पण त्या लोकांनी जे काम केले ते दिसून येत नाही. मापा करणारे काय बोलतात, जे आमदार आहेत त्यांनी काय कामं केलं ते भाजपचे हो केल्याच असतील. ते आता थोडेफार आता हे चौकात ऍक्सिडेंट होतं, ते चौकाचं काम केले. इथलं त्यांच्या कामामुळे आता किती ऍक्सिडेंट थांबल्यात. दिवसाला 4 ऍक्सिडेंट या विशारामबाग चौकात होत होते. ह्याच्या आधी कुठे बी तुम्ही विचारावं. एवढंच आमचं म्हणणं आहे, येणारे नगरसेवक आमचेच कार्यकर्ता असावे आणि त्यांनी त्या रस्त्यावर जरा विजयनगर एरियावर लक्ष द्यावं. पण भाजपला लोक स्वीकारतील असं वाटतं या निवडणुकीत वाटतंय 100% वाटतंय.